बघा प्रश्न क्रमांक 1, योग्य विधान निवडा किंवा विधाने निवडा. भारतीय संविधानातील अनुच्छेद 22 मध्ये दंडात्मक स्थानबद्धतेबाबत प्युनिटिव्ह डिटेन्शन उपलब्ध असणारे संरक्षण फौजदारी किंवा अर्ध फौजदारी क्रिमिनल और क्वासी क्रिमिनल स्वरूपाच्या कृत्यांना लागू आहे, परंतु आयकर न भरण्याबद्दल केलेल्या अटकेबाबत ते लागू नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. विधान करेक्ट आहे, योग्य आहे. आर्टिकल 22 प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन, मूलभूत हक्क घटनेचा भाग 3 अनुच्छेद 12 ते 35 आणि त्यातलं पुन्हा 12 स्टेट, 13 लॉ, 14 ते 18 समानतेचा हक्क, 19 ते 22 स्वातंत्र्याचा हक्क आणि त्या 19 ते 22 मधलं स्वातंत्र्याच्या हक्कामधला चौथा हक्क जो आहे प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन, अटक आणि स्थानबद्धता या संदर्भामध्ये जे संरक्षण आपल्याला मिळतं ते. तर त्याच्यामध्ये पुन्हा 2 भाग येतात. पहिला भाग आहे आर्टिकल 22चा, तो म्हणजे प्युनिटिव्ह डिटेन्शन, म्हणजे गुन्हा घडल्यानंतर तुमच्या हातातनं काही आगळीक घडली आणि त्यानंतर त्या संदर्भात तुम्हाला करण्यात येणारी अटक, दंडात्मक स्थानबद्धता. आणि त्यानंतर दुसरा भाग जो आहे तो म्हणजे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन. प्रिव्हेंटिव्ह म्हणजे प्रतिबंधात्मक, एखादा गुन्हा घडण्यापूर्वी, चूक घडण्यापूर्वीच तुमच्यात पोटेन्शियल आहे ती चूक करण्याचं, किंवा तुम्ही हॅबिच्युअल ऑफेंडर आहात, तुम्ही असं करू शकता, घातक आहात तुम्ही समाजासाठी, म्हणून ते करण्याआधीच तुम्हाला केली जाते ती प्रतिबंधात्मक अटक किंवा प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. तर या दोन्ही प्रकारच्या अटक किंवा स्थानबद्धतेच्या संदर्भात व्यक्तींना काय प्रकारचं संरक्षण आहे हे सांगणारा हा मूलभूत हक्क अनुच्छेद 22 प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन. आणि याला जी पार्श्वभूमी आहे वासाहतिक काळामध्ये, जसं काळा कायदा आहे ना, रौलट ॲक्ट जो येतो की कुठल्याही व्यक्तीला विना चौकशी त्याला काही न सांगता जे काही अटक केली जात होती, तर या संदर्भात आपल्याला काही करता येईल का, म्हणून हा ॲड केलेला फंडामेंटल राईट. आता जे मी बोललो आणि मगाशी जे मी बोललो ना की असं पोपटासारखं आपण ते बोलतच जातो आणि पाठ करून टाकलेलं आहे, तेच आहे. म्हणजे एक प्रकारे हे अत्यंत नॉन क्रिएटिव्ह पद्धतीनं आता परीक्षा जी होती आहे, जसं घासल्या जाणं आहे की आता किती वेळा विचारा, आर्टिकल 22च राहत आहे ना. प्रोटेक्शन अगेन्स्ट अरेस्ट अँड डिटेन्शन 2 भाग, दंडात्मक स्थानबद्धता, दुसरा भाग प्रतिबंधात्मक स्थानबद्धता. मग या दंडात्मक स्थानबद्धतेविषयी काय संरक्षण आहे तुम्हाला? 4 प्रकारचं संरक्षण प्राप्त आहे. नंबर 1, ग्राउंड्स, तुम्हाला कारणं सांगितली गेली पाहिजेत है ना, कम्युनिकेट केली पाहिजेत का बाबा तुला अटक केली जाते आहे. नंबर 2, तुम्हाला लीगल हेल्प, तुमचा जो काही आहे वकील आहे किंवा काय ॲडव्होकेट आहे, तर ती लीगल हेल्प जी आहे ती घेण्याची मुभा तुम्हाला दिलेली असली पाहिजे. नंबर 3, 24 तासांच्या आतमध्ये अटकेपासून तुम्हाला मॅजिस्ट्रेट समोर, न्यायाधीशांसमोर हजर केलं पाहिजे. आणि हा जो 24 तासांचा कालावधी आहे त्याचं मोजमाप करताना अटकेच्या स्थानापासून मॅजिस्ट्रेटपर्यंतचं जे ठिकाण आहे, तुमचं काय न्यायालय आहे, तिथपर्यंतचा जो प्रवासाचा वेळ आहे तो त्याच्यातनं वगळायचा आहे. कारण काय, समजा अटक झाली नॉर्थमध्ये, तुम्ही असाल साऊथमध्ये भारताच्या, तर तुम्हाला रेल्वेनं आणायला वेळ गेला, तर तो वेळ वजा करायचा. म्हणजे थोडक्यात काय की एक्झिक्युटिव्हकडच्या हातात किंवा पोलीस प्रशासनाच्या हातामध्ये राहू नये की कुठल्याही माणसाला उचललंय आणि न्यायालयात न नेता त्याला तसंच डांबून ठेवलंय है ना. आपल्याला माहिती आहे की नाही की रिट ज्या काही सगळ्या येतात, हेबियस कॉर्पस आणि ते, तर त्या संदर्भातला हा मुद्दा येतो की मॅजिस्ट्रेटच्या समोर 24 तासात नेलं पाहिजे. आणि मॅजिस्ट्रेटनं जर तुम्हाला तिथून पुढे तुमची अटक कंटिन्यू केली तरच तुमचं जे डिटेन्शन आहे ते लीगल असेल. अदरवाईज त्यांनी तुम्हाला सोडायला सांगितलं तर तुम्हाला तिथे जाता आलं पाहिजे. 4 प्रकारचं संरक्षण आहे. हिंदी पिक्चरमध्ये असतं की नाही, बऱ्याचदा मी माझ्या लेक्चरमध्ये सांगतो की ते आता ते बॉलिवूड आहे त्यामुळे त्यात फार आपण हे लिगली बरोबर आहे का वगैरे त्यात जायचं नाही, पण ते हिरो असतो की नाही, तो विलनला ते असं एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या प्रयत्नात तो म्हणतो की आज सॅटरडे है ना, और परसो जज को छुट्टी है, की कोर्ट बंद आहे, मग आता उद्या रविवार आहे, मग मी आता तुला ठेवतोच. तर ते एकमेकांना टसल देण्याच्या नादात आपण जे म्हणतो, तर ते असं असतं की नाही 24 तासांचा नियम, तर तिथं लक्षात तो ठेवता येऊ शकतो. फाईन, हे झालं तुमचं संरक्षण. आता मुद्दा जो येतो की हे संरक्षण जे आहे ते काही प्रकारच्या अटक ज्या आहेत, अटक आहेत, त्यांना लागू होतं, काही केसेसमध्ये हे लागू होत नाही. प्रश्नामध्ये वाक्य तेच आहे की मग हे कुठं होतं, क्रिमिनल और क्वासी क्रिमिनल.
अशा प्रकारच्या कृत्यांकरता हे जे संरक्षण आपण 4 मुद्द्यांमध्ये पाहिलं ते लागू होतं. मग हे कोणाकोणाला अवेलेबल नाही आहे, पहिला मुद्दा की कोणाकोणाला अवेलेबल नाही आहे आणि कोणकोणत्या परिस्थितीमध्ये अवेलेबल नाही. तर इनेमी एलियन कोणाला अवेलेबल नाही आहे, इनेमी एलियन म्हणजे साधं आपण आता त्याचं फार पॉलिटिकल अॅनालॉजीमध्ये न जाता शत्रू राष्ट्राचे जे काही परकीय आहेत त्यांना, शत्रू असलेले जे काही परकीय व्यक्ती आहेत त्यांना हे लागू होत नाही, त्यांना हे संरक्षण नसेल. आणखी म्हणजे हे झालं व्यक्तींच्या बाबतीत. म्हणजे जे आपण नेहमी म्हणतो की नाही की 15, 16, 19, 29 आणि 30 या अनुच्छेदांमध्ये असणारे जे मूलभूत हक्क आहेत, हे जे फंडामेंटल राईट आहेत, तर हे केवळ भारतीय नागरिकांना अवेलेबल आहेत. बाकीचे जे आहेत ते भारतीय नागरिक प्लस इतर नागरिकांनाही, इतर परकीय नागरिकांनाही अवेलेबल आहेत. परंतु अनुच्छेद 22चा जो हा फर्स्ट पार्ट आहे ना प्युनिटिव्ह डिटेन्शनचा, अनुच्छेद 22चा जो हा फर्स्ट पार्ट आहे प्युनिटिव्ह डिटेन्शन, दंडात्मक स्थानबद्धतेचा, त्याच्यामध्ये इनेमी एलियन ही आणखी एक वेगळी कॅटेगरी आपल्याला बघायला मिळते. सो हे 15, 16, 19, 29, 30 केवळ भारतीय नागरिकांना उपलब्ध असं म्हणत असताना आपल्या नोटमध्ये आपण एक मुद्दा ऍड करून ठेवायला पाहिजे की हे 22चा जो फर्स्ट पार्ट आहे हा त्याच्यामधलं जे संरक्षण आहे ते इनेमी एलियनला लागू नाही. शत्रू राष्ट्राच्या काय आपण म्हणूया किंवा शत्रू असलेल्या परकीयांना ते लागू नाही. प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनला लागू नाहीये. आणखी काय आहे, प्रतिबंधात्मक स्थानबद्धता, तर त्या संदर्भात झालेली जी अटक आहे तिथे हे प्युनिटिव्ह डिटेन्शनचे मुद्दे लागू नाही आहेत. एनेमी एलियन आहे तिथे त्यांना ते लागू नाहीये. आणखी सुप्रीम कोर्टानं म्हटलंय की अशी कोणकोणत्या प्रकारची अटक आहे की जिथं हे नाहीये, कोर्ट ऑर्डरनं जे अरेस्ट केले जातात, म्हणजे मुळात न्यायालयानंच आदेश दिलेला आहे, तर तिथं तुम्हाला प्रोटेक्शन वेगळं देण्याची गरज नाही. सिव्हिल अरेस्ट ज्याला आपण म्हणतो, दिवाणी स्वरूपाचं स्थानबद्धता आहे तिथे हे लागू नाहीये. इन्कम टॅक्स फेल्युअर म्हणजे तुम्ही आयकर जे काही भरताना तुम्ही जे काही चुकवलं असेल तर त्या संदर्भात जी अरेस्ट झाली आहे तिथे ते लागू नाहीये. डिपोर्टेशन ऑफ एलियन, एलियनचं जे डिपोर्टेशन केलं जातं आहे ना आपण म्हणतो हस्तांतरण, तर तिथं ते लागू नाहीये. केवळ क्रिमिनल आणि क्वासी क्रिमिनल स्वरूपाच्या कृत्यांमध्येच हे लागू आहे. तर विधान अ जे आहे त्या संदर्भात करेक्ट आहे. ब काय म्हटलंय, अनुच्छेद 22 मध्ये उपलब्ध असणारे दंडात्मक स्थानबद्धतेबाबतचे संरक्षण शत्रू राष्ट्राच्या परकीय व्यक्तींना देखील उपलब्ध आहे. आत्ताच आपण म्हटलं इनेमी एलियनला हे उपलब्ध नाही, त्यामुळे ब अयोग्य आहे. क अनुच्छेद 22 मध्ये उपलब्ध असणारे प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेबाबतचे संरक्षण भारतीय नागरिक तसेच परकीयांना सुद्धा उपलब्ध आहे. विधान करेक्ट आहे. हे एलियनला इथं आता काय आपण म्हटलंय, एनेमी एलियन असा शब्द वापरलेला नाही, केवळ एलियन परकीय असा शब्द वापरला, त्यामुळे हे विधान क जे आहे ते करेक्ट आहे. त्यामुळे आन्सर त्याचं काय येतं, अ आणि क योग्य विचारलंय. मग आता याचा जो सेकंड भाग आहे प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन, तिथं मग पुन्हा तुम्हाला काय प्रकारचं संरक्षण मिळतं. प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या संदर्भात काय आहे की नंबर 1 की एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेच्या अंतर्गत तुम्हाला अटक करून घ्यायची असेल, प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या त्या क्लॉज अंतर्गत तुम्हाला त्याला जर पकडून ठेवायचं असेल, डांबून ठेवायचं असेल, तर अशा पद्धतीने त्याला मॅक्सिमम 3 महिने इतका काळ तुम्ही प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या याच्यामध्ये ठेवू शकता. मॅक्स 3 महिने, मॅक्सिमम 3 महिने असा कालावधी कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते सांगतं, मॅक्सिमम 3 मंथ्स. आणि याच्यापेक्षा जास्त जर तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनमध्ये त्या व्यक्तीला ठेवायचं असेल तर एक ॲडवायझरी बोर्ड आहे, त्याची तुम्हाला त्याच्याकरता संमती लागते. त्यानं तसं सांगितलेलं पाहिजे, ज्याच्यामध्ये हाय कोर्टाच्या जजेसचा समावेश असेल. लक्षात येतंय. आता प्रॉब्लेम काय झाला, 44वी घटना दुरुस्ती कायदा जो आहे, 44वी घटना दुरुस्ती 1978, या घटना दुरुस्तीने काय केलं, हा जो ॲडवायझरी बोर्डाच्या संमतीशिवायचा प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचा मॅक्सिमम कालखंड आहे तो 3 महिने होता, तो त्यांनी 2 महिने इतका केलेला आहे 44व्या घटना दुरुस्तीने. परंतु अर्थातच घटना दुरुस्ती जरी तुम्ही संसदेमध्ये पारित केली तरी ती एन्फोर्स होणं, ती लागू व्हायला पाहिजे आणि मग ती त्या टेक्निकल याच्यातनं पास होऊन अंमलबजावणी त्याची सुरू झाली पाहिजे. परंतु याची अंमलबजावणी सुरू न झाल्यामुळे आजही हा कालावधी 3 महिने इतकाच आहे. तर याचा सुद्धा प्रश्न तो बनू शकतो. आणखी काय याच्यामध्ये संरक्षण आहे की तुम्हाला तुमच्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनचं काय असेल ना, परंतु ग्राउंड जे आहेत, कारणं जी आहेत ती कम्युनिकेट केली गेली पाहिजेत. परंतु काही वेळेला असं होतं की पब्लिक इंटरेस्ट, सार्वजनिक जे काही हित आहे त्याच्या संदर्भात जर काही माहिती उघड करणं धोकादायक असेल तर मग तसं नाही केलं तरी चालेल. आणखी मुद्दा काय आहे की त्या व्यक्तीला ज्याचं प्रतिबंधात्मक ज्याला अटक झालेली आहे त्याला अपॉर्च्युनिटी दिली पाहिजे, संधी दिली पाहिजे टू पुट समथिंग अगेन्स्ट हिज ऑर हर प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन.
त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट त्याला काहीतरी न्याय मागण्याची संधी जी काही आहे ती दिली पाहिजे. आणि हे जे संरक्षण आता आपण पाहिलं 2-3 मुद्द्यांमध्ये, ते सिटिझन्सला म्हणजे इंडियन सिटिझन्सला ॲज वेल ॲज एलियन्सला, परकीयांना सुद्धा अवेलेबल आहे. आता मुद्दा येतो ह्या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या संदर्भात, की काही मग अशा सिच्युएशन्स असतात की जिथे तुम्हाला या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या संदर्भात कायदे करणं आवश्यक असतं. तर काही असे एरियाज आहेत या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन बाबतीत की जिथे कायदे करणं जे काही आहे ते संसदेलाच अलाउड आहे, आणि काही असे एरियाज आहेत की या प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या बाबतीत कायदे करणं संसद प्लस राज्यांची विधिमंडळ जी आहेत त्यांना देखील अलाउड आहे. असे 2-3 मुद्दे येतात की ज्याच्यामध्ये केवळ संसदेला अधिकार आहे, आणि असे काही मुद्दे येतात ज्याच्यामध्ये या दोन्ही लेजिस्लेचरला अधिकार आहे. तर संसदेला ज्याला आपण म्हणतो की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनच्या संदर्भात कायदे करण्याचे अधिकार कोणकोणत्या केसेसमध्ये मिळतात, एक डिफेन्स संरक्षण, दुसरं काय असेल फॉरेन अफेअर परराष्ट्र संबंध, आणि तिसरं काय आहे सिक्युरिटी ऑफ इंडिया, म्हणजे भारताची सुरक्षा जिथे येतं, संरक्षण जिथे येतं आणि परराष्ट्राचा विचार जिथे येतो तिथे पार्लमेंटला एक्सक्लुझिव्ह राईट आहेत प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन विषयी कायदे करण्याचे. आणि संसद प्लस राज्य विधिमंडळाला एकत्रित राईट कुठे आहेत प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन संबंधी, जेव्हा सिक्युरिटी ऑफ स्टेट त्या पर्टिक्युलर राज्याच्या सुरक्षेचा काही प्रश्न उद्भवेल, किंवा मेंटेनन्स ऑफ पब्लिक ऑर्डर सार्वजनिक व्यवस्था किंवा सुव्यवस्थेचं मेंटेनन्सचा जिथे मुद्दा येईल तिथे पण संसद प्लस स्टेट लेजिस्लेचर दोघं काही कायदा करू शकतात. किंवा मेंटेनन्स ऑफ सप्लाईज अँड सर्व्हिसेस टू द कम्युनिटी, तुझा काही समूह आहे समाज आहे त्याला काही सेवा प्रदान करणं किंवा काही सप्लाय करणं याचा मेंटेनन्सचा मुद्दा असेल तर तिथे सुद्धा प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन विषयी कायदा करण्याचा अधिकार संसद प्लस स्टेट लेजिस्लेचर या दोघांना असतो. मिसा आहे, टाडा आहे, पोटा आहे, अशा अनेक कायदे तुम्हाला लक्ष्मीकांतमध्ये त्याची यादी जी आहे ती मिळेल. आणि शेवट त्यांनी काय केलंय की प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन हा एक ड्रॅकोनियन ती सगळं तरतूद आहे. वासातिक काळामध्ये ब्रिटिश प्रशासनाला ते गरज होती, इथे वेलफेअर स्टेट नव्हतं, इथे एक पोलीस राज्य होतं, बळाच्या जीवावर ते ठेवलेलं होतं, तर ते वापरायचे. मग डिफेन्स ऑफ इंडिया ॲक्ट वगैरे त्यांनी दिलेले आहेत. आणि महत्त्वाचे जे काही डेमोक्रेटिक कंट्रीज आहेत आज जगातले लोकशाही राष्ट्र आहेत तिथे अशा प्रकारची तरतूद आता नष्ट करण्यात आलेली आहे. तर भारतामध्ये अजूनही ते प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शनची तरतूद असणं हे एका अर्थानं डेमोक्रेसीच्या दृष्टीने फारसं बरं नाही असं मत तिकडे व्यक्त केलेलं आहे. तर ही झाली ट्रॅडिशनल माहिती. याच्यात कुठेही आर्टिकल 22चा प्रश्न तुम्हाला सापडू शकतो, म्हणजे 4 जूनला सापडेल, त्याच्या पुढे सापडेल वगैरे. जे मी परत म्हणतोय ना, हे असं ट्रॅडिशनल वर कंट्रोल तुम्ही घेतलं की मग आर्टिकल 22चं काही येऊ द्या, मी सांगतो उत्तर असंच ते आहे. आणि म्हणून ते बूस्टर बघा, म्हणून ते 4,500 प्रश्न दिलेत ते पण बघा. हे तर आहेच आहे, याचं डिस्कशन तर होतच आहे, परंतु त्याचाही उपयोग आहे. म्हणजे टेस्ट सिरीज चालू असताना त्या बूस्टरचा अभ्यास जर करत राहिलात, त्याच्या नोट्स काढत राहिलात, तर टेस्ट सिरीजमध्ये जणू काही या 4 जूनचाच पेपर आहे. तर आपल्याला किती मार्क पडतात, जेवढं क्विक तुम्ही ते संपवाल तेवढं टेस्ट सिरीजचे मार्क्स जे आहेत त्याच्यामधली रेंज तुम्हाला कळून येईल. आणि आपल्या टेस्ट सिरीजचं असं आहे की इथे जेवढे मार्क पडतात त्याच्या प्लस मायनसच कुठेतरी माणूस राहत असतो, वरती राहतो, कारण थोडंसं आपण प्रत्येक वेळेला बल्की करत असतो पेपर्सना. ठीक आहे. नेक्स्ट प्रश्न क्रमांक 2, भारतीय संविधानातील भाग 20 मधील अनुच्छेद 368 अंतर्गत घटना दुरुस्तीची प्रक्रिया दिलेली आहे, या संदर्भातील अयोग्य विधाने ओळखा. पुन्हा काय आहे भाग 20 अनुच्छेद 368, संसदेला असणारा घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार संसद करू शकते, राज्य विधिमंडळांना तसा थेट अधिकार नाही. ब्रिटनमध्ये घटना दुरुस्तीची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे, अमेरिकेमध्ये ती अत्यंत कठीण आहे. भारतामध्ये या दोन्ही देशांच्या मधलं एक मध्य आपण गाठला आहे, तो म्हणजे आपण फ्लेक्झिबल ठेवली, फार सोपीही नाही फार कठीणही नाही. एकच आर्टिकल येतं भाग 20 मध्ये 368 अंतर्गत. मग त्याच्यामध्ये काय येतं की तुम्ही हे घटना दुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहामध्ये मांडू शकता, ते केवळ लोकसभेतच मांडायला पाहिजे असं नाही. तसं ते मांडण्याकरता राष्ट्रपतींच्या शिफारशीची आवश्यकता नसते. अशा प्रकारचं विधेयक हे खाजगी सदस्य किंवा मंत्री, गव्हर्नमेंट मेंबर आपण ज्यांना एका अर्थाने म्हणू शकतो, असं कोणीही मांडू शकतं. त्यानंतर लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये घटना दुरुस्ती विधेयक होण्याकरता स्वतंत्ररित्या विशेष बहुमताने ते पारित करणं गरजेचं असतं. इथं काही लोकसभेचं प्राबल्य नसतं, लोकसभेचं डॉमिनन्स नसतं. राज्यसभा जर नाही म्हटली तर ते विधेयक डेड एंडला जातं, संपतं. दोन्ही ठिकाणी तुम्हाला विशेष बहुमत लागतं. कोणत्या प्रकारचं विशेष बहुमत लागतं, तर जे आहे तुमच्या एकूणच्या निम्म्यापेक्षा जास्त, आणि प्लस आणखी दुसरी कंडिशन तिथे काय आहे, प्रेझेंट अँड वोटिंगच्या 2/3 इतकं.
म्हणजे उपस्थित आणि मतदान करणाऱ्या सदस्यांच्या 2/3 आणि एकूणच्या निम्म्यापेक्षा जास्त दोन्ही अटी फुलफिल होणारं जे विशेष बहुमत आहे ते घटनादुरुस्ती विधेयक पारित करायला तुम्हाला लागतं. आणि हे दोन्ही सभागृहांमध्ये लागतं. जॉईंट सिटिंग, संयुक्त अधिवेशन, संयुक्त बैठक घेता येत नाही. 24वे घटनादुरुस्ती कायदा 1971 नुसार राष्ट्रपतींनी या विधेयकाला संमती देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. ते त्यांना नाकारता येत नाही. लक्षात आला मुद्दा. आणि आणखी एक मुद्दा की जी फेडरल तत्व आहेत संविधानामध्ये, जिथे केंद्र राज्य असा संबंध येतो, घटक राज्यांच्या संदर्भात जे काही पॉवरचं डिस्ट्रीब्युशन आहे, सत्तेची विभागणी आहे, ती जिथे कुठे अफेक्ट होत असेल तर त्या संदर्भामध्ये जर घटनादुरुस्ती येते तर तिथे तुम्हाला संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमत प्लस किमान निम्म्या राज्यांच्या तुमच्या विधिमंडळांची संमती जी आहे ती अपेक्षित असते. हे झालं घटनादुरुस्तीच्या बाबतीत. आणखी एक नेहमी चर्चेत असणारा मुद्दा, घटनादुरुस्तीचे नेमके प्रकार किती. तर आत्ता जे मी बोललो की अशा प्रकारची घटनादुरुस्ती जी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमताने होते तो एक प्रकार आहे. आणि फेडरल तत्वांमध्ये केली जाणारी घटनादुरुस्ती की जिथे संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विशेष बहुमत प्लस केवळ निम्म्या राज्यांच्या विधिमंडळाची संमती हा दुसरा प्रकार आहे. घटनादुरुस्तीचा तिसरा प्रकार नाही आहे. आणि भारतीय संविधानाच्या पुस्तकामध्ये बदल करण्याचा आणखी एक प्रकार आहे ज्याला तांत्रिकदृष्ट्या घटनादुरुस्ती असं म्हणता येत नाही. तो प्रकार म्हणजे आपण घटक राज्यांच्या निर्मितीच्या संदर्भात बोललेलो आहे. काय आहे तिकडे की घटक राज्य तुम्हाला बनवायचं असेल तर तुमचं होतं काय की ते बनवल्यानंतर तुम्ही संविधानाच्या पुस्तकात बदल करताना म्हणजे अगदी तुमचं पहिलं शेड्यूल आहे, चौथं शेड्यूल आहे, इथे बदल होतात. जिथे तुमचं नाव आहे, टेरिटोरियल एक्सटेंट आहे, राज्यसभेच्या सीटचं अलोकेशन आहे वगैरे वगैरे काही अनुषंगिक बदल पण तुम्ही करता त्या राज्यांच्या लेजिस्लेचरच्या संदर्भात. तर असे काही बदल आहेत जे संविधानाच्या पुस्तकामध्ये तर होतात परंतु त्याकरता अनुच्छेद 368 मध्ये दिलेली प्रक्रिया राबवणं गरजेचं नसतं किंवा आवश्यक नसतं. तर अशी एक पद्धत आहे की ज्याच्यामुळे संविधानाच्या आर्टिकल्समध्ये म्हणा किंवा तुम्ही संविधानाच्या पुस्तकामध्ये म्हणा काही बदल संभवतात. संविधानामध्ये काही बदल संभवतात परंतु ते करण्याकरता 368 लावण्याची गरज नसते. त्यामुळे टेक्निकली तांत्रिकदृष्ट्या त्याला आपण घटनादुरुस्ती म्हणत नाही. त्यामुळे जर विधानच करायचं म्हटलं तर विधान काय येईल, भारतीय संविधानाच्या पुस्तकामध्ये बदल करण्याचे 2 मार्ग आहेत. देर आर 2 ways टू चेंज द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग घटनादुरुस्ती करून जो आर्टिकल 368 मध्ये दिलेल्या प्रक्रियेद्वारे केला जातो आणि दुसरा बदल तो साध्या विधेयकाप्रमाणे संसदेच्या सभागृहांमध्ये साध्या बहुमताने ते विधेयक पारित करून. आणि मग ह्या 368 मध्ये पुन्हा 2 जे काही उपविभाग पडतात की संसदेच्या सभागृहांमध्ये विशेष बहुमत किंवा संसदेच्या सभागृहांमध्ये विशेष बहुमत आणि निम्म्या राज्यांची संमती. लक्षात येत आहे. सो हे असं ते करून आणि मग ते 3 प्रकार कधी कधी जे चुकून म्हटलं जातं ते ह्या दोघांना वेगवेगळ्या विभागांना एकत्रित करून म्हटलेलं असतं. मला वाटतं मी बऱ्यापैकी सगळं बोललोय. आणि मग साध्या बहुमताने कोणत्या तरतुदी बदलता येतात, त्यानंतर केवळ विशेष बहुमताने कोणत्या तरतुदी बदलता येतात आणि त्यानंतर विशेष बहुमत प्लस निम्म्या राज्यांची संमतीने काय बदलता येतं त्याचा चार्ट लक्ष्मीकांतमध्ये दिलेला आहे. कदाचित त्यापैकी काही सुद्धा यादीमध्ये येऊ शकतं. पुढच्या आपल्या टेस्ट सिरीजच्या सायकल्समध्ये आपण त्याची चर्चा करूया. प्रोसिजर मी जी आहे ती सगळी समजावून सांगितली. मग आता त्याच्यानुसार काय आहे, अविधान चुकीचं आहे. अविधानात एक गंमत केली आहे. घाईघाईत वाचणाऱ्या लोकांचं चुकावं असा प्रयत्न केला आहे. 24वी घटनादुरुस्ती कायदा 1971 द्वारे केलेल्या तरतुदीनुसार घटनादुरुस्ती विधेयकाला संमती देणे राष्ट्रपती आणि राज्यपालांवर सक्तीचे करण्यात आले. राज्यपालांवर कशाला सक्तीचे करेल ही घटनादुरुस्ती? राज्यपालांचा संबंधच कुठे येतो? जर तिकडे सगळा घटनादुरुस्तीचा पॉवर जो आहे तो पार्लमेंटला मिळतो तर राज्यपालांकडे ते विधेयक जाण्याचं कारणच काय? त्यामुळे 24वी घटनादुरुस्ती हा चेंज राज्यपालांच्या संदर्भात का सक्तीचा करेल? कॉमन सेन्स आहे. होतं काय, आपला अभ्यास आपल्याला एका दिशेने रेटतो. 24वी घटनादुरुस्ती 1971 या फॅक्टवर आपली इतकी नजर असते की यानं काय केलंय, राष्ट्रपतींवर बंधन. पण ते पुढचं वाचायचं कष्टही बऱ्याचदा आपल्याकडून घेतले जात नाही. मी नेहमी सांगत आलोय, सांगतोय आणि सांगत राहीन. जोपर्यंत ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न असेल, कंबाईनला असेल, राज्यसेवा पूर्वला असेल, राज्यसेवा मेन्सला असेल, UPSC प्रिलिम्सला असेल, प्रश्न वाचता येणं हे सर्वाधिक महत्त्वाचं स्किल आहे. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्किल. क्वेश्चन वाचता येणं, ती क्षमता जी आहे ना ती विकसित केली पाहिजे. पीसफुली, अत्यंत स्वतःच्या आतमध्ये शांत होऊन प्रश्न असा वाचायला पाहिजे. त्यातला एक शब्द शांततेनं वाचायला पाहिजे आणि मग ते काळं करण्याची घाई केली पाहिजे.
तुमचा अभ्यास, तुमची रिव्हिजन तुम्हाला एक प्रकारे अशांत पण करत असतो, तो तुम्हाला रेटत असतो, तर ते होऊ देऊ नका. ज्याला आपण सिली मिस्टेक म्हणून गोंजारतो ते हे आहे. सो या कारणामुळे चुकीचं आहे, बाकी फॅक्ट्स करेक्ट आहेत. संसदेचा घटना दुरुस्ती करण्याचा अधिकार सर्वंकष आहे, विधान चुकीचं आहे. इट इज नॉट ॲब्सोल्यूट, इट इज लिमिटेड. आणि 24 एप्रिल 1973 केशवानंद भारती विरुद्ध केरळ राज्य या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलेलं आहे की तुम्हाला घटना दुरुस्तीचा अधिकार जो आहे तो बेसिक स्ट्रक्चर किंवा बेसिक फीचर या तत्वाच्या अधीन राहूनच वापरता येईल, की तुम्ही केलेली घटना दुरुस्ती जी काही आहे त्यानं संविधानाची जी पायाभूत संरचना आहे, मूलभूत वैशिष्ट्य आहे, ते जाता कामा नये, ते तिथून निघून जाता कामा नये. म्हणजेच तुमच्यावरती काही एक बंधन न्यायपालिकेने घातलेलं आहे, तुम्हाला ॲब्सोल्यूट पॉवर दिलेली नाही. ॲब्सोल्यूट म्हणजे काय, मी करेल तो कायदा, मैं करू सो कायदा. आम्ही कोणतीही घटना दुरुस्ती करू, न्यायालयात त्याला चॅलेंज करता येणार नाही, असं नाही आहे. तुम्ही केलेल्या घटना दुरुस्तीला, संसदेने केलेल्या घटना दुरुस्तीला न्यायालय चेक करू शकतं, रिव्ह्यू करू शकतं की यानं बेसिक स्ट्रक्चरला धक्का पोचवला आहे की नाही. म्हणून केशवानंद भारती जो काही खटला आहे तो महत्त्वाचा मानला जातो, इंडियन डेमोक्रेसीला वाचवणारा खटला मानला जातो. आज सुद्धा मला वाटतं तुमची बातमी आहे आज की यांनी म्हटलंय, सुप्रीम कोर्टाने आज सांगितलेलं आहे की चीफ इलेक्शन कमिशनर जे काही आहेत तुमचे मुख्य निवडणूक आयुक्त, त्यांची नेमणूक जी आहे की ते आर्टिकल 324 आहे ना, भाग 15 324 ते 329 मध्ये ते येतं. आणि 324 मध्ये विशेषतः भारताचा निवडणूक आयोग त्या संबंधीची तरतूद आहे की राष्ट्रपतींनी नेमणूक करावी सीईसीची, आणि ईसीचं जे काही कॉम्पोजिशन आहे, सदस्य संख्या आहे, ते ठरवण्याचा अधिकार पण राष्ट्रपतींचा आहे, एक्झिक्युटिव्हचा आहे. परंतु सीईसीची नेमणूक राष्ट्रपती करतील काय आहे, पण तिथं जे म्हटलेलं आहे की कशाच्या अधीन राहून आहे, संसदेनं केलेल्या कायद्याच्या अधीन राहून ते करतील. म्हणजे उद्या संसदेनं कायदा करून जर वेगळं काही प्रोसिजर ठरवली त्या नावांच्या संदर्भात किंवा अपॉइंटमेंटच्या संदर्भात, तर राष्ट्रपती त्याला अधीन राहून एक सिम्बॉल म्हणून ते करतील. परंतु आतापर्यंत हे कोणीच केलं नाही. आणि ज्या वेळेला एक्झिक्युटिव्हकडे असं स्वातंत्र्य राहिलंय, तर त्यावेळेला कुठल्याही पक्षाचं एक्झिक्युटिव्ह येऊ द्या, त्यांनी त्याचं जे काही ते फारसं मनावर घेतलेलं नाही. कारण ऑब्व्हियसली जर तसं राहिलं, सगळं निर्मळ राहिलं, तर एक्झिक्युटिव्हवरती कंट्रोल येतील. हे आपल्याला दिसतंय. 1950-51 पासून काही त्याच्यामध्ये केलेलं नाही आहे. तर वेगवेगळ्या सरकारांनी ते फेवरेबल जे सगळं केलेलं आहे, आणि सर्वोच्च न्यायालयाने आता त्याच्यावरती ताशेरे ओढलेले आहेत. आणि आज त्यांनी म्हटलंय की तुम्ही आता एक काय करा की सध्या CJI सरन्यायाधीश प्लस प्राईम मिनिस्टर प्लस विरोधी पक्षनेते, आणि विरोधी पक्षनेते नसतील तर काय सिंगल लार्जेस्ट पार्टी, सर्वाधिक मोठा पक्ष जो असेल त्याचे नेते, या तिघांनी मिळून ते नाव जे आहे ते रेकमेंड करावं. आणि मग ते संसदेने कायदा वगैरे जो काही तो करायला पाहिजे लवकरात लवकर, असं ते येतं. डिटेल आपण बोलूया. मुद्दा जो काही आहे की कशा पद्धतीनं ज्युडिशरीचा एक कंट्रोल तिथे येतो, बेसिक स्ट्रक्चरचा मुद्दा जसा येतो की कोणाला तरी अधीन राहून, कोणाला तरी लायबल राहून ते केलेलं आहे. नेक्स्ट विधान आपण आत्ताच म्हटलं की राष्ट्रपतींच्या शिफारशीची गरज नसते, त्यामुळे तेही चुकीचं आहे. आणि दोन्ही सभागृहांमध्ये एकूण सदस्य संख्येच्या 2/3 इतके बहुमत आवश्यक असते, विधान चुकीचं आहे. स्पेशल मेजॉरिटी, वेगवेगळ्या प्रकारच्या मेजॉरिटीज आहेत भारतीय संविधानामध्ये वेगवेगळी कृत्य करण्यासाठी. तर घटना दुरुस्तीसाठी मी सांगितलं की स्पेशल मेजॉरिटी, पण काय त्यातली मेजॉरिटीची संकल्पना आहे, एकूणच्या निम्म्यापेक्षा जास्त आणि प्रेझेंट आणि वोटिंग, उपस्थित आणि मतदान करणाऱ्यांच्या 2/3 इतके. इथं जी सांगितली ना टोटलच्या 2/3, ही कुठे वापरली जाते, राष्ट्रपतींचा वरचा जो महाभियोगाचा ठराव आहे, इम्पिचमेंट मोशन, प्रेसिडेंट जे काही आहेत त्यांच्यावरचा जो काही आहे तो संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये जी क्वासी ज्युडिशियल प्रोसेस आहे, 14 दिवसांची नोटीस लागते वगैरे, तर तिथे 2/3 ऑफ द टोटल वापरली जाते. ते लिहून ठेवायला पाहिजे. सो 4ही विधानं अयोग्य आहेत. तिसरा प्रश्न, भारत शासन कायदा 1935, संविधानाचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आणि संविधानाची निर्मिती यावर वारंवार प्रश्न येतात. आत्ताच आपण पाहिलं ते ऑब्जेक्टिव्ह रिझोल्युशनचं जे आहे ते. तर भारत शासन कायदा 1935 द्वारे काय म्हटलंय, पुढीलपैकी कोणत्या प्रांतांमध्ये द्विगृही कायदेमंडळाची तरतूद बाय कॅमरलिझम करण्यात आली नव्हती. भारत शासन कायदा 1935 काय काय केलंय हे अनेकदा विचारलं गेलेलं आहे. मला वाटतं त्यांनी लास्ट इयरच कुठल्या तरी परीक्षेत विचारलं होतं की फेडरल कोर्टाची स्थापना, पर्याय दिले होते, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना, फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन, त्यानंतर तुमचे प्रांतांमधले सर्व्हिस कमिशन, जॉईंट पब्लिक सर्व्हिस कमिशन यांची स्थापना, अशा अनेक गोष्टी. आज ज्याला आपण सर्वोच्च न्यायालय म्हणतो त्याचं एक जे काही ओरिजिन आहे एका अर्थानं फेडरल कोर्ट, त्याची स्थापना, अशा काही इन्स्टिट्यूशनची स्थापना त्याच्यामध्ये येते. भारत शासन कायदा 1935 म्हणजे कुठल्या पाहिलं आपण, RBI, फेडरल कोर्ट,
SC फेडरल पब्लिक सर्व्हिस कमिशन जे असतं तुमचं UPSC SPSC दिसतंय. त्यानंतर प्रोव्हिन्शियल पब्लिक सर्व्हिस कमिशन प्रांतांसाठी, त्याला आज आपण राज्य लोकसेवा आयोग म्हणतो. त्यानंतर JPSC यांचं फॉर्मेशन, फेडरल कोर्ट, RBI आणि या पब्लिक सर्व्हिस कमिशनची स्थापना, मेजर भाग. आणखी त्याच्यामध्ये काय आहे की काही राज्य आहेत किंवा सॉरी काही प्रांत आहेत, त्या प्रांतांचं जे कायदेमंडळ आहे ते द्विगृही त्यांनी केलं. तुम्हाला आठवत असेल 1 वर्षापूर्वी किंवा 2 वर्षापूर्वी त्यांनी प्रश्न राज्यसेवा पुरवला विचारला होता. महाराष्ट्राच्या विधान परिषदेला 50 वर्ष कोणत्या साली पूर्ण झाली? 1987. 1937 ला ते फॉर्मेशन आहे. ते महाराष्ट्राचं विधिमंडळ जे बायकॅमरल केलं ना ते याच कायद्याने केलं होतं. आणि 37 ला तुमचं विधानसभा आणि विधान परिषद येते आणि मग तिथून मोजून त्यांनी ते 1987 50 वर्ष दिलं होतं. आणि म्हणून बॉम्बे त्याच्यात आहे. त्यावेळेचं नाव जे काही येतं ते तर कॉमन सेन्स पाहिजे इथे. बॉम्बेचं मग ते निवड आपल्याला करायची का नाही ते ठरवता आलं पाहिजे. 11 तुमचे प्रोव्हिन्सेस होते. या 11 पैकी 6 प्रोव्हिन्सेस जे काही आहे त्याचे कायदेमंडळ या भारत शासन कायद्याने द्विगृही केलेले होते. आणि त्याच्यामध्ये मग मेजर तुमचं म्हटलं तर बंगाल, बॉम्बे आणि मद्रास प्रेसिडेन्सी जे एरियाज आपण म्हणू शकतो, बंगाल, बॉम्बे, मद्रास हे 3 होतेच. आणि जोडून बिहार, आसाम आणि संयुक्त प्रांत. बिहार, आसाम आणि युनायटेड प्रोव्हिन्स संयुक्त प्रांत जे काही आहे ते 3. आणि उरलेले जे काही तिथे केलेले नव्हते. म्हणजे आता इथे संयुक्त प्रांत अ मध्ये तिथं केलेलं आहे, आसाममध्ये आत्ता आपण म्हटलं केलेलं आहे, बॉम्बेमध्ये केलेलं आहे. मग कुठे केलेलं नाही? पंजाब आणि सिंध. ते आन्सर आहे त्याचं क आणि ड. पर्याय क्रमांक 3 क आणि ड, क कॉमा ड, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं आन्सर आहे. लक्षात येत आहे? आणखी काय काय तरतुदी आहेत भारत शासन कायदा 1935 मध्ये? ऑल इंडिया फेडरेशन, अखिल भारतीय फेडरेशनची संकल्पना मांडली होती. आणि ज्याच्यामध्ये मग आज जसं आपण युनियन लिस्ट म्हणतो, स्टेट लिस्ट म्हणतो, कॉन्करंट लिस्ट म्हणतो, तसं तिकडे फेडरल लिस्ट आहे, प्रोव्हिन्शियल लिस्ट आहे आणि रेसिड्युअल पॉवर गव्हर्नरला दिलेत. आज आपण रेसिड्युअल पॉवर संसदेला देतो. परंतु ते फेडरेशन ॲक्च्युअल अस्तित्वात आलं नाही का? संस्थानांनी भाग द्यायला नकार दिला. ब्रिटिश इंडिया प्लस संस्थानांचं एकत्रित ते इमॅजिनेशन होतं. आणखी त्याच्यामध्ये काय काय आहे? प्रांतांमधली जी डायरकी आहे, द्विदल जी काही सगळी पद्धती आहे ती रद्द केली आणि प्रांतांमध्ये रिस्पॉन्सिबल गव्हर्नमेंट, जबाबदार शासन पद्धती आणली. सेंटरला डायरकी आणण्याचा प्रयत्न केला परंतु तेही एक्झिस्टन्समध्ये येऊ शकलं नाही. त्यानंतर त्यांनी काय केलं? तुमचं मतदार जे आहेत त्यांची संख्या वाढवली आणि ती किती झाली त्या कायद्यानं? लोकसंख्येच्या 10%. म्हणजे आज ती संख्या आपल्याला कमी वाटते परंतु त्यांच्या प्रोग्रेसनुसार ती ठीक होती, एवढी केली. त्यानंतर कम्युनल इलेक्टोरेट असतील किंवा विभक्त मतदारसंघ आहे याचं एक एक्सटेन्शन दिलं. डिप्रेस क्लासेस किंवा ज्यांना आपण शेड्यूल कास्ट म्हणतो त्यांना ते नेलं. त्यानंतर तुमचं वुमन असतील, लेबर असतील त्यांच्याकरता ते एक्सटेंड केलं. आणि मगाशी ज्या मी संस्था सांगितल्या तर त्यांचं त्यांनी उभारणी केली. इथं आता बोलता बोलता तुम्ही ते लिहून ठेवून आता परत मी लक्ष्मीकांतमध्ये जातो, शांतपणे वाचतो, हे करायची गरज नाही. झालं ना, संपलं. भारत शासन कायदा 1935 इनफ झाला. एवढ्या याच्यामध्ये मी आणि पुन्हा जोपर्यंत ऑब्जेक्टिव्ह परीक्षा आहे ना ते पॉलिटीचं जार्गन, पॉलिटिकल सायन्सचं जार्गन बिरगन त्याच्या शब्दातच बोलायचं, त्या शब्दातच नोट्स काढायच्या, हे करायची काही गरज नाही आहे. काळं करायचं आहे. आपल्याला आपलं समजलं त्या शब्दात नोट्स आपण काढायला पाहिजे. लेमॅनच्या शब्दात, साध्या माणसाच्या शब्दामध्ये, साध्या व्यक्तीच्या शब्दामध्ये जे समजलं त्या नोट्स काढायला पाहिजे. मुलं जेव्हा असा प्रश्न विचार, सर मी नोट्स कशा काढू, एक व्हिडिओ बनवा. मी तुम्हाला कोण आहे सांगणार आहे नोट्स कशा काढू? मी अभ्यास कसा करू? तुम्हाला ईश्वरानं, निसर्गानं दिलेलं आहे, सगळं दिलेलं आहे. यू आर इनफ कॅपेबल. तो आत्मविश्वास ठेवा स्वतःमध्ये. तुम्ही सगळं करू शकता. तुम्हाला मी किंवा माझ्यासारखा मास्तर फक्त हे असं आहे, हे असं करू शकता, हे सजेस्ट करू शकतो. आय एम नो वन टू टेल यू की असंच केलं तर असं होईल. तो मार्ग तुमच्या आतमध्ये आहे. नोट कशी काढायची? तुम्हाला जशी वाटेल तशी मोकळी ढाकळी काढा, तुमच्या शब्दात काढा, तुम्हाला आठवलं पाहिजे तशी काढा. याला त्याला विचारत फिरू नका. मला सुद्धा नाही, मला ती ऑथॉरिटी पण नाही आहे. मी सांगू शकतो की हे असं डील होऊ शकतं. तुम्ही तुमचे इनोव्हेटिव्हली मार्ग काढा. तेवढ्या लवकरात लवकर तुम्ही या दुष्टचक्रातनं सुटाल आणि परीक्षा पास होऊन जाल. नाहीतर बहुजन मुलांचे ना असे मढेच्या मढे चालले तिकडे. ते बघून हे जे मी बोलतोय हे सांगण्याचं कारण, रोज आता मेन्सचा रिझल्ट लागलाय, ते की आली आहे, मार्क येत आहेत, लोक विचारतात मी आता काय करू. काही नाही. भरकटणं बंद करा. जे द्यायचं आहे ते परीक्षेला द्या. उगाच इकड तिकडच्या चर्चा, गप्पा, इन्स्पिरेशन याच्यामध्ये पडू नका. ही बोलण्याची वेळ काय येते? कारण हे भरकटले पण बंद व्हायला पाहिजे. तुमच्या लेवलवर हे आकळून घ्या. कोणीही इथं तुम्हाला हे करायला नाहीये. अभ्यास करणे, जुने प्रश्न बघणे, काय पेपर सोडवणे. माझी टेस्ट सिरीज लावायची तर लावा किंवा झेरॉक्स सेंटरवरून पेपर घ्या, काही प्रश्न येत नाही त्याच्यामध्ये. पण त्याचा सराव योग्य पद्धतीने परीक्षेला जे लागतं ते करा आणि जेणेकरून तुम्हाला त्याच्यामध्ये ते योग्य सर्कल काळं करता येईल ते बघा.
सो नोट जी आहे ती त्याची केली पाहिजे. 4 मेकिंगवरच आहे. संविधान सभेचे तात्पुरते टेम्पररी प्रेसिडेंट कोण? डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, ओल्डेस्ट मेंबर ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली, सर्वाधिक ज्येष्ठ सदस्य. आणि अशा पद्धतीने ज्येष्ठ सदस्याला अध्यक्ष करण्याची प्रथा कुठे आहे? फ्रेंच प्रॅक्टिस, फ्रान्स या राष्ट्रामधून ती उचलली आहे. झालं. मग त्याच्यानंतर मग ते तिथे बसले आणि मग कोण निवडून दिलं? डॉक्टर राजेंद्र प्रसाद तुमचे परमनंट अध्यक्ष झाले. आणि मग हे जे 2 नाव आहेत पर्याय क्रमांक 2 आणि 4 मध्ये, HC मुखर्जी आणि VT कृष्णम्माचारी, हे 2 व्हाईस प्रेसिडेंट. म्हणजे एक राजेंद्र प्रसाद हे तुम्हाला परमनंट प्रेसिडेंट मिळाले आणि मुखर्जी आणि कृष्णम्माचारी 2 व्हाईस प्रेसिडेंट मिळाले. पहिली बैठक जी आहे 9 डिसेंबर 1946 ला होते. मुस्लिम लीग त्यावर बहिष्कार टाकतं आणि 211 सदस्य उपस्थित राहतात. हे झालं फॅक्च्युअल डिटेल, हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. प्रश्न क्रमांक 5 बघा. राज्याने उत्पन्न, इन्कम, दर्जा, सुविधा आणि संधी, फॅसिलिटीज, अपॉर्च्युनिटी है ना, स्टेटस, यामधील असमानता कमी करावी. ह्यामधलं जी इनइक्वॅलिटी आहे ती कमी करण्यासाठी राज्यसंस्थेने प्रयत्न करावे. हे जे डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल आहे, भाग 4 आर्टिकल 36 ते 51. 36 मध्ये पुन्हा स्टेटची व्याख्या जशी 12 मध्ये, 37 मध्ये कॅरेक्टर सांगितलेलं आहे की हे नॉन जस्टिसेबल आहे. आणि मग पुढे राज्यानं काय करावं जेणेकरून तुमचं हे राज्य कल्याणकारी होईल, कल्याण करणारं होईल, वेलफेअर स्टेटची निर्मिती होईल. म्हणून संविधानकर्त्यांनी म्हणलं की हे करा. आणि मग ते आत्ता गेल्या वर्षीचा प्रश्न आपण पाहिला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक स्टेटमेंट तिकडे दिलं की तुम्हाला जर निवडणुकीला यांच्याकडे जायचं आहे तर तुम्हाला उत्तर द्यावं लागेल या DPSPचं तुम्ही काय केलं. दुर्दैवानं हे सगळं जे आहे आज आपण बघतोय की याची अवस्था काय झाली आहे. परंतु तरीही घटनाकारांनी ते दिलं होतं की हे केलं पाहिजे. जसं पॉलिटिकल राईट्स FR मध्ये दिले जातात फंडामेंटल राईट्समध्ये, तसं सोशल डेमोक्रेसी आहे ना, इकॉनॉमिक डेमोक्रेसी, सामाजिक आणि आर्थिक लोकशाहीची उभारणी करण्यासाठी DPSP येतात. आणि मग चेंजेस जे काही आहेत 44वी घटना दुरुस्ती कायदा 1978 द्वारे हे वरचं स्टेटमेंट येतं की इन्कम, त्यानंतर फॅसिलिटीज, त्यानंतर तुमचे अपॉर्च्युनिटीज जे काही आहे, स्टेटस, ह्यामधलं तुमचं जे आहे दरी आहे ना ती कमी व्हावी. गरीब श्रीमंत आणि या सगळ्यामध्ये सगळ्यांना समान संधी मिळावी म्हणून राज्यसंस्थेने प्रयत्न करावेत. आर्टिकल 38 मध्ये हे ॲड केलं त्यांनी तत्व. 44वी घटना दुरुस्ती कायदा 1978. आणखी 42व्या घटना दुरुस्ती कायदा 1976 मध्ये सुद्धा 4 तत्व टाकली आहेत DPSP मध्ये. 39 42 टाकलेला कुठे कुठे चेंजेस केलेत? 39 मध्ये त्यांनी ॲडिशन केली आहे. 39A मध्ये ॲडिशन 39A ॲड केलंय. अनेक गोष्टी आहेत. मग 39 मध्ये काय आहे? बालकांची हेल्दी डेव्हलपमेंट व्हावी, चिल्ड्रनची हेल्दी डेव्हलपमेंट व्हावी, आरोग्यदायी एक त्यांचा विकास व्हावा म्हणून राज्यसंस्थेने प्रयत्न करणं. 39A अनेकदा घेतलेलं आहे. इक्वल जे काही आहे जस्टिस अँड फ्री लीगल एड टू द पुअर, गरिबांना मोफत कायदेशीर मदत मिळावी, समान न्याय मिळावा, ही तरतूद 39A इन्सर्ट करून टाकली आहे. त्यानंतर 43A आणि 48A कॅपिटल आहे. 43A 48A पुन्हा मी रिपीट करून देईल कंटाळवाणं होईपर्यंत. बूस्टरमध्ये सगळं घेतलेलं आहे, सगळं घेतलेलं आहे. म्हणजे एखाद्यानं जर ॲडमिशनला आपल्याला 7 दिवस झाले असतील आणि बूस्टर बघायला सुरुवात केली असेल ना, रिव्हिजन केली असेल, तर त्याचं आज काम झालं असतं. त्याला पैकीच्या पैकी 15 पैकी चला नाही 15 जे काही करंटचं थोडंसं मी रेलिव्हन्स घेऊन टाकलं. JPCचा प्रश्न आहे, त्यानंतर इलेक्शन कमिशनचा काही प्रश्न आहे, 356 आपल्या पंतप्रधानांनी काही स्टेटमेंट्स केले आहेत आत्ता संसदेमध्ये त्याचे काही प्रश्न आहेत, ते सोडले तर 10-12 यायला पाहिजे होते. 43A काय आहे? पार्टिसिपेशन ऑफ वर्कर्स इन द मॅनेजमेंट ऑफ इंडस्ट्रीज. उद्योगांमध्ये कामगारांना काय आहे त्यांचा सहभाग वाढावा यासाठी ते प्रमोट केलं पाहिजे राज्यसंस्थेने. आणि 48A एन्व्हायरमेंटचं सेफगार्ड जे आहे, फॉरेस्ट आहे, वाईल्ड लाईफ आहे, वन्य आहे, वन्यजीव आहे, यांचं प्रोटेक्शन किंवा एका अर्थानं संवर्धनाच्या बाबतीत राज्यसंस्थेने प्रयत्न करणं. 86वी घटना दुरुस्ती कायदा 2002 काय आहे आपल्याला माहिती आहे. आर्टिकल 45 मध्ये त्यांनी चेंज केला की 6 ते 14 वयोगटाच्या मुलामुलींच्या याच्यासाठी राज्यसंस्थेने प्रयत्न करावा. ही ओल्ड तरतूद होती. 21A त्यांनी टाकलं फंडामेंटल राईट्समध्ये की जिथे 6 ते 14 साठी फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशनची तरतूद आली. मग त्याला आता DPSP मध्ये ठेवण्यात अर्थ नव्हता म्हणून 21A 86ने टाकलं FR मध्ये. मग इकडे त्यांनी काय केलं? 6 वर्ष वयोगटापर्यंत अर्ली चाइल्डहुड केअरची जबाबदारी स्टेटवर टाकली की 6 ते 14चं काम होऊन गेलंय, अर्ली चाइल्डहुड केअरची जबाबदारी स्टेटवर टाकली. आणि 11वं कर्तव्य, तिसरा बदल त्यांनी फंडामेंटल ड्युटीजमध्ये केला की काय आहे, जे काही नागरिक आहेत त्यांनी त्यांचे जे हे आहेत पाल्य आहेत
आपण काय म्हणूया 6 ते 14 मध्ये, तर त्यांच्यासाठी त्या शिक्षणासाठी त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे 86वी घटना दुरुस्ती 2002 FR मध्ये 21A टाकलं, 45 मध्ये अर्ली चाइल्डहुड केअर टाकली आणि 11वं कर्तव्य भाग 4A 51A मध्ये इन्सर्ट केलं. आणि त्यानंतर 97वी घटना दुरुस्ती येते DPSPच्या संदर्भात, जी काय करते, कॉपरेटिव्ह संस्था ज्या आहेत व्हॉलेंटरी फॉर्मेशन किंवा काय त्यांचं ते करता यावं म्हणून राज्य संस्थेनं प्रमोट करावं या अर्थाने केलेली तरतूद आहे. किमान 42च्या 4, 44ची 1, 97ची 1 आणि 86ची 1 किमान काय सगळ्याच संपल्यात DPSP, सगळ्या आपण आता डिस्कशनमध्ये घेतलेल्या आहेत. लक्षात येत आहे. सो हे DPSP भाग 4 आर्टिकल 36 ते 51. नेक्स्ट क्वेश्चन.